आनंददा, ताई आपण बी जाऊया. बाबा आम्ही येतो. चला. आपला मालक कमालच आहे. एवढी पिली आज? खूपच. अरे हे काय पित आहेसा तुम्ही? दारूची मजा अशी नाही येत. जर तुम्हासनी वाटतंय तर मी तुमची मदत करू शकतो, ज्यामुळे तुम्हासनी अजून मजा येईल. यो मदत करणार आहे आपली. एकदा पिऊन तरी बघा, लई मजा येईल. आणि जर नाही मजा आली ना तर ही काठी घेऊन तुम्ही माझ्या डोक्यात मारा. बरोबर, ठीक आहे. पाच. काय पाजणार आहेस ते? पाच द्या. मार द्या. पाच. ह्या घ्या अमृत. अमृत? प्या. शिशुपालनं माझ्याकडून मनासारखं काम करून घ्यायला ज्या जडीबुटीचा वापर केला होता, आज तीच त्यांच्या विरोधात काम करणार. चालले होते दुसऱ्यांसाठी खड्डा खोदायला, आज स्वतःच पडतील त्या खड्ड्यात. मजा. आता काय करणार? आता आम्ही घरला जाणार. आता आम्ही घरला जाणार. आणि ऐका, इथनं ना सरळ जावा, समजलं ना? हा? आणि रस्त्यात मग कुणी पण भेटू दे तर त्याला मारून रस्त्यातनं येगळं करा. काय करणार? जो कुणी रस्त्यात आला तर त्याला मारून येगळं करणार. अरे भावा, काय करतोयस तू? दादा, आपल्याला इथेच थांबलं पाहिजे. तो इथेच येणार. आज बघूयात की तो मालोजी त्या भीमरावला कसं जेवण भरवतो. आमचं मीठ खाऊन, आमची दारू पिऊन आमच्याशीच गद्दारी करणार. येऊ दे त्याला. आज इथेच मारून टाकू त्याला. दादा, शनी जरा तीव्र आहे आणि तुम्ही काळजी करू नका. बदला तर आपला पूर्ण नक्कीच होणार. त्याला एवढे मारू की तो भीमरावला जेवणच काय तर स्वतःसाठी पाणी देखील मागणार नाही. इथेच मरेल तडफडून. हे दोघे इथे काय करतायत? यांना तर आज दारूच्या दुकानात असायला हवं होतं. ए थांबा, कुठे चाललात तुम्ही दोघं? तुम्ही आहेसा कोण विचारणारे? आमचं जिथं मन करल आम्ही तिथं जाऊ. बाजूला व्हा आमच्या मार्गातनं. ए, डोकं फिरलंय का? जास्त प्यायलात का? शुद्ध तर आहेस? अरे मालक आहोत आम्ही तुमचे. तुम्हाला दारूच्या दुकानावर पहाऱ्यासाठी ठेवलं होतं आणि तुम्ही दारू पिऊन आमच्याशी भांडत आहात. ही लोक अशी नाही ऐकणार. लोक असे नाही ऐकणार.
मारा, अजून मारा. आज पातूर तुम्ही लोकांनी दारू पाजून पाजून दुसऱ्यासनी लय त्रास दिला आहे. हीच दारू तुमच्याच ह्या लोकांनी पाजून तुम्हा लोकांनी धडा शिकविन म्या. जराशी दारू द्या की, जराशी दारू द्या मला, जराशी तरी द्या मला दारू. कोणीच दारू देणार नाही तुम्हाला. मी सांगतोय तुम्हाला, या लोकांना फक्त त्रास द्यायचा आहे तुम्हाला. अरे तू गप्प बस. कुणाकडनं तरी मागून घेईलच बघ. मला ना कोणी नक्कीच देईल बघ. यांना कोणी दारू देऊ अथवा न देऊ, परंतु यांना भूक तर नक्की लागेल. जेवण कुठून आणू? कोण आहात तुम्ही? गपगुमान बसून जेव. काय फरक पडतो म्या कोण आहे? एवढ्या वर्षांची मैत्री आहे आपली. तुला न बघता तुझ्या आवाजाने देखील ओळखू शकतो मी मालू. तर तू त्याच मैत्रीसाठी गपगुमान लवकरात लवकर जेवण जेव. याआधी का इथं कुणीतरी येईल. अरे पण जोखू काका सुद्धा उपाशी आहेत. आणि मला हे सांग, तू चाळीतून बाहेर का आलास? यांनी तुला पाहिलं तर तुलाही बहिष्कृत करतील हे. जोको काकांसाठी जेवण ठेवू. तुला मैत्रीची शपथ आहे, जेवण जेव. कोण आहेस तू? ऐक ना, माझ्यासाठी जराशी दारू घेऊन ये ना. ऐक, कोण आहेस तू? सांग नाही. ए थांब. कोण आहेस तू आणि याला भरवत का आहेस? तुला माहित नाही याला समाजातून बहिष्कृत केलं आहे? आणि भीमराव, तुला तर माहित आहे ना, तुझ्यासोबत जो कोणी येईल त्याला सुद्धा समाजातून बहिष्कृत केलं जाईल. आणि तू सुद्धा आत्ताच्या आत्ता समाजातून बाहेर केला जाशील. चल चादर काढ. बस माझ्या हातने हे खा, बाकीचं स्वतःच खा आणि जोको काकाला बाकीचं चार. हे काय बोलतोयस तू? ए, ऐकायला येत नाही मी काय म्हणतोय? चादर काढ. भीम, तुला माझी शपथ आहे, कुणाला बी माझ्याबद्दल नग सांगूस. ही काय खऱ्याची लढाई नाही जिथे तुला खरंच बोलायचं आहे. थांब, तुला दाखवतो. पकड त्याला. थांब. ए थांब. जोखू काका, तुम्ही हे जेव्हा मी आलोच आता. अरे पण तो चादरीवाला आहे तुम्ही तरी फक्त कोण? जेवण करून घ्या. अरे पण तो आहे तरी कोण? ए थांब. कुठे गेला? महिपाल, इथे चल. हो दादा. कुठे गेला? दादा, तिथे बघूया. या. शोधत बसा. शिशुपालजी आणि महिपालजीकडे जावं आणि देऊया ह्याला आणि सांगूया की या चादरी माग कोण होतं. नाहीतर
आता मालोजी बी ऐकवत राहील का त्यानं आपल्या दोस्तीची परीक्षा पास केली आहे. चला चला. इथे पण नाहीये. पुढे बघ. मालक, हे लोक इथे काय करतायत? तुम्ही लोक इथे काय करताय? मालक, या घोंगड्यामध्ये मालोजी होता. तुम्ही लोक खरं बोलत आहात ना? वय मालक, खरं बोलतोय. आता दाखवतो त्या मालोजीला. चल. हितेश काका, मनोहर काका आणि जनार्दन काका, तुम्ही लोकांनी हे योग्य नाही केलंय. पण तुमच्या कारणाने मी मालोजीला काहीच होऊ देणार नाही. ए चाळीतल्यांनो, बाहेर या. कुठे आहे मालोजी? अरे बाहेर या. काय झालं? एवढ्या रातच्याला तुम्ही मालोजीला कशाला शोधत आहात? सांगतो. कारण आता मालोजी पण समाजातून बाहेर जाईल. काय वाटलं होतं त्याला? असं चादरीमध्ये लपून आमची नजर चुकवून जाईल हं? आणि आम्हाला कळणार देखील नाही. नाही, असं काय बी नाही. तुम्हाला नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. काय नाहीये ना मालोजी आतमध्ये? म्हणजे स्पष्ट आहे की तो चाळीच्या बाहेर आहे आणि त्या मालोजीनेच भीमला खायला घातलंय. उद्या पुन्हा सभा लावली जाईल. कुणाची सभा? कुणाची सभा? हे बघा, घरातच तर हाय मालोजी. या परिस्थितीत कसा जाईल बाहेर? ही दोघं कोण आहेत? भिकारी आहेत काय? भीक मागायला आले असतील तर द्या ह्यासनी. ए भिकारी, तू भिकारी असून आम्हाला भीक देणार? भिकारी कुठचा? तुम्ही लोक जावा इथनं. तुम्ही ज्याला शोधत आहात ना, तो कुणीतरी दुसरा असेल. असं नाही जाणार. या मालोजीला उचलून घेऊन जाणार आणि उद्याची सकाळची सभाच याची पूर्ण दारू उतरवेल. असं जबरदस्तीने नाही घेऊन जाऊ शकत तुम्ही, कारण तुम्ही फक्त दोघे आहात आणि ज्या चाळीत तुम्ही उभे आहात तिथे तुमच्यापेक्षा जास्त आहेत. जर मालूला तुम्ही उचलून घेऊन गेलात तर तुमच्या विरोधात केस करीन मी. आपल्याला इथून गेले पाहिजे, नाहीतर हा भीमराव केस करेल आणि आपण अडकू. बघून घेईन तुम्हा सर्वांना. मालू, इकडे ये. तू नशेत आहेस म्हणजे तू पुन्हा प्यायलास? नाही भीम, हे बघ, काहीच नाही. बघ, हे तर त्या दोघांनी येडं बनवायला म्या नशेत राहायचं नाटक करत होतो. आणि भीम, तू निश्चिंत राहा, मी आता दारू नाही पिणार. भीम, माझ्यावर विश्वास ठेव. तुझी शपथ, मी खरंच नाही प्यालेलो.
माहिती आहे मला, आणि मला हे देखील माहिती आहे तू माझी खोटी शपथ कधीच नाही घेणार. तू मला जेवण भरवलंस त्यासाठी तुझे खूप खूप आभार. येतो. भीम, कुठं जाणार आहेस? मी कुठे ना कुठे राहीन बाबा, तुम्ही काळजी करू नका. निघतो मी. थांब भीम, तू तुझ्या बाबाला तरी घरी घेऊन जा, नाहीतर यासनी कुठली तरी स्मृतीची जडीबुटी दे, म्हणजे यांना आठवण राहावं की यांच्या पोराला भीमला समाजातनं बाहेर काढलं हाय. तुमची काळजी घ्या बाबा. थांबा. असं काही आमच्या मंदीन उभं राहिलास? त्या लोकांनी आम्ही काय सांगितलंच नाही. मी काही विचारलंच नाही का? तुम्ही स्वतःच का बोलत आहे का? तुम्ही काहीच नाही सांगितलं? ए मालोजी, असं शब्दात गुंडाळू नकोस. स्पष्टपणे सांगितलं ना की आम्ही काय नाही केलं. मी काय येडा नाही, मला चांगलंच माहित आहे तुम्ही 3 जणांनी सांगितलं आहे त्या लोकांनी. ठरवलं ना, आत्ताच 3 मारीन आणि मला कुणीच नाही थांबवणार. पर असं करणार नाही मी. पर होय, एवढं नक्कीच बोलन का कमीत कमी एवढं तर इमानदार राहावा का आपल्या जातीवाल्यांची साथ देत नसलासा तर त्यासनी अडकवू बी नका. बाजूच्या वस्तीत मी लोकांसंग बोललो आहे. आता बघूया याचा काय फरक पडतोय. हा, 10-20 लोक जरी एकत्र आली आणि आपल्या लढाईत सहभागी झाली तर परिणाम नक्कीच होईल. वय आणि प्रयत्न करण्यात काही कमी नाही पडलं पाहिजे, मग काय बी परिणाम असो. भीम, भीम, तू बरा तरी आहेस ना? मी बरा आहे दादा. दादा, तुम्ही दोघे जा, मी यांच्यासोबत इथंच थांबते. का? तू पण जा ना यांच्यासोबत. कारण- रमा, वय ठीक आहे, 5 ते 10 पावलं लांबच राहीन, तुम्ही काळजी करू नका. दादा, ताई, तुम्ही दोघे जा. ठीक आहे रामा, भीमची काळजी घे. असं का केलंस तू? का नाही गेलीस त्यांच्यासोबत? किती रात्र झाली आहे. रात्र तर तुमच्यासाठी पण झाली ना. रमा, तू माझं काय म्हणणं. रमा नाही जाणार. तुम्ही जाणार तर तुमच्या मागे मागे 10 पावलं चालेल. आणि जर सारखं सारखं जायला बोलाल ना, भांडण करेन तुमच्याशी. पण मला हे सांग, इथे थांबून करणार काय? बोलत बसेन. आणि तिकडे चाळीत माझं मन नाही लागत. आणि तुम्ही इकडं असं रस्त्यावर राहणार तर मी तिकडं शांतपणे कशी झोपू शकेन? चाळीत जेव्हा तुम्ही मला सोडून निघत होतात तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की मी आयुष्याच्या प्रत्येक संघर्षात तुला सोबत घेऊन जाऊ शकत नाही, पण संघर्षाच्या मध्ये जो विश्रामाचा वेळ असतो तेव्हा तर मी तुमच्या सोबत असू शकते ना, की त्याच्यासाठी बी जागा नाहीये. अरे काय बोलतीयस तू? तुझी जागा तर प्रत्येक वेळी आहे. राजा प्रजा जो ही रुझे सिस देही